Today we are learn about the processes of digestion. In the last batch, we will learn about the digestive juices and their components. आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे. And the name of that topic, the process of the digestion. कि how the complex food is converted into the simple food. कि जे काही आपण फूड खातो तर these food is present in the form of complex and then this complex food is converted into the simple food by the process. This process is considered as the digestion. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आपल्याला डायजेशनच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे. डायजेशनच्या प्रोसेसला आपल्याला सुरुवात करायची आहे आणि कुठं कुठं आपण डायजेशनची प्रोसेस पाहू. सो द प्रोसेसेस ऑफ द डायजेशन, प्रोसेसेस ऑफ डायजेशन आपल्याला कॉमनली पाहायचं आहे. तर एक तर आपल्याला माहित असायला पाहिजे की बॉ डायजेशन म्हणजे नेमकं काय आणि डायजेशन हे होतं कुठं, कुठल्या सिस्टमच्या थ्रू हे डायजेशन होतं, या सगळ्याबद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये दिली. की डायजेशनचा खरा अर्थ होतो, डायजेशनचा मीनिंग होतो की अशी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये कॉम्प्लेक्स फूड आर कन्वर्टेड इनटू सिंपल फूड विथ द हेल्प ऑफ डायजेस्टिव एन्झाइम्स. दिस प्रोसेस कॉल्ड ॲज डायजेशन. त्या प्रोसेसला आपण कॉमनली डायजेशन म्हणू. लक्ष द्यायचं की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये डायजेशनची जी प्रोसेस आहे तर हे 3 ठिकाणी होते. डायजेशनच्या प्रोसेसेस या 3 ठिकाणी होतात. सगळ्यात पहिली डायजेशनची प्रोसेस occurs in the oral cavity. in the oral cavity. The second process of digestion is occurs in the stomach and the third process of digestion is occurs in the small intestine. या 3 ठिकाणी डायजेशनच्या प्रोसेस होतात आणि या 3 ठिकाणच्या डायजेशनच्या प्रोसेसेस आपल्याला पाहायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं की डायजेशन करायचं आहे म्हणजे नेमकं आपल्याला कॉम्प्लेक्स कुठले कुठले सबस्टन्स आहे ज्याचं कन्व्हर्जन आपल्याला सिंपल फूड मध्ये करायचं आहे. तर मी काल तुम्हाला टार्गेट सांगितलं होतं की जे स्टार्च असेल तर त्या स्टार्च कार्बोहायड्रेटचं आपल्याला काय पाहिजे रे बेटा, ग्लुकोज. प्रोटीन पासून आपल्याला काय भेटायला पाहिजे रे बेटा, अमिनो ऍसिड. फॅट आणि लिपिड पासून आपल्याला भेटायला पाहिजे फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. आणि न्यूक्लिक ऍसिड पासून आपल्याला ऑब्टेन करायचं आहे रे बेटा शुगर अँड बेस. दिस इज आवर टार्गेट. सो वी लेट्स गेट स्टार्ट द प्रोसेसेस ऑफ द डायजेशन. तर सगळ्यात पहिले आपण पाहू रे बेटा द प्रोसेस ऑफ डायजेशन. व्यवस्थित ऐकायचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपल्याला सगळ्यात पहिली प्रोसेस पाहायची आहे द प्रोसेस ऑफ डायजेशन इन द ओरल कॅव्हिटी. या ओरल कॅव्हिटी मध्ये कुठल्या सबस्टन्सचं डायजेशन होतं आणि या ओरल कॅव्हिटी मध्ये कुठल्या ज्यूसच्या हेल्पनं डायजेशन होतं. तर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. या डायजेशनची प्रोसेस आपल्याला पाहिजे कुठे बेटा, इन द ओरल कैविटी. तो इस ओरल कैविटी में कौन सा जूस होता है रे बेटा, सलाइवा. कौन सा होता है, सलाइवा. म्हणजे या ओरल कॅव्हिटी मध्ये जी डायजेशनची रिएक्शन होईल इट इज विथ द हेल्प ऑफ सलाइवा. विथ द हेल्प ऑफ सलाइवा. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय की आपण जे काही फूड खातो तर त्या फूड मध्ये कार्बोहायड्रेट असतं इन द फॉर्म ऑफ स्टार्च. त्या फूड मध्ये प्रोटीन असतं, त्या फूड मध्ये फॅट असतं, त्या फूड मध्ये न्यूक्लिक ऍसिड असतं, त्या फूड मध्ये लिपिड असतं, त्या फूड मध्ये विटामिन्स, मिनरल, वॉटर हे सगळेच्या सगळे कंपोनेंट्स त्या फूड मध्ये असतात.
ते फूड ज्या वेळेस आपण खातो, फूड ज्या वेळेस आपण ओरल कॅव्हिटी मध्ये टाकतो, तर देन दिस फूड इज मिक्स विथ द सलायवा. तर लक्ष द्यायचंय, सगळ्यात पहिली डायजेशनची प्रोसेस ही या ओरल कॅव्हिटी मध्ये होते. होते काय तिथे जे काही आपण फूड खाल्लं, तर त्या फूड मध्ये जे स्टार्च आहे, जो कार्बोहायड्रेट आहे, तर त्याच फक्त कार्बोहायड्रेटचं डायजेशन कुठं होतं रे बेटा? ओरल कॅव्हिटी मध्ये. ओरल कॅव्हिटी मध्ये फक्त आणि फक्त कार्बोहायड्रेटचं डायजेशन होतं. ओरल कॅव्हिटी मध्ये प्रोटीनचं डायजेशन होत नाही. ओरल कॅव्हिटी मध्ये फॅटचं डायजेशन होत नाही. ओरल कॅव्हिटी मध्ये लिपिडचं डायजेशन होत नाही. ना ओरल कॅव्हिटी मध्ये न्यूक्लिक ऍसिडचं सुद्धा डायजेशन होत नाही. होते का डायजेशन? नाही. तर कशाचं डायजेशन होतं रे फक्त बेटा? कार्बोहायड्रेट. आणि कार्बोहायड्रेट मधला कुठला रे बेटा? स्टार्च. कुठला रे बेटा? कुठला रे बेटा? कुठला रे बेटा? पण सगळ्याच स्टार्चचं डायजेशन होत नाही. ओनली द 30% स्टार्च. हाऊ मेनी स्टार्च? 30% स्टार्च. या 30% स्टार्चचं डायजेशन या ओरल कॅव्हिटी मध्ये होतं. मग नेमकं होते काय? तर डायजेशन करायचं आहे. मग डायजेशन कोणाच्या हेल्पने होते रे बेटा? डायजेस्टिव्ह एन्झाइम. तर सलायवामध्ये एन्झाइम असतो का? यस. कुठला एन्झाइम असतो? सलायवरी अमायलेज. कुठला असतो? सलायवरी अमायलेज. जे काही आपण फूड घेतलं, जे काही आपण फूड खाल्लं, त्या टोटल फूड मध्ये जेवढा काही स्टार्च असेल, तर त्या टोटल स्टार्च पैकी फक्त किती स्टार्च रे बेटा? 30% स्टार्च. या 30% स्टार्चच डायजेशन हे कुठं होतं बेटा? इन द ओरल कॅव्हिटी. मग हा जो 30% स्टार्च आहे, तर याची रिएक्शन एन्झाइम सोबत होते. आणि कुठला एन्झाइम रे बेटा? सलायवरी अमायलेज. कुठला रे? सलायवरी अमायलेज. तर हा जो स्टार्च असतो, तर हा स्टार्च पॉलीसॅकराइड असतो. हा स्टार्च पॉलीसॅकराइड असतो. सॅकराइड म्हणजे एक मॉलिक्यूल ऑफ कार्बोहायड्रेट. इथं खूप सारे मॉलिक्यूल असतात. दॅट्स वाय कॉल्ड ॲज पॉलीसॅकराइड. कॉल्ड ॲज पॉलीसॅकराइड. हा पॉलीसॅकराइड स्टार्च. तर या स्टार्चची रिएक्शन कोणासोबत होते रे बेटा? सलायवरी अमायलेज. आणि ज्या वेळेस हा 30% स्टार्च ओरल कॅव्हिटी मध्ये सलायवरी अमायलेज सोबत रिॲक्ट होतो, देन द प्रोडक्ट इज ऑब्टेन कॉल्ड ॲज माल्टोज. काय भेटतो रे बेटा? माल्टोज. काय भेटाल? माल्टोज भेटतो. आणि माल्टोज असतो रे बेटा डायसॅकराइड. काय असतो रे? डायसॅकराइड. पण आपल्याला स्टार्च पासून काय झालं होतं रे बेटा? ग्लुकोज. काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं? भेटलं का? भेटलं का? भेटलं का? म्हणजे याचं कम्प्लीट डायजेशन झालं का? नाही. मग होईल कुठं? नेक्स्ट पार्ट मध्ये. हे झालं ओरल कॅव्हिटी मध्ये. तर ओरल कॅव्हिटी मध्ये फक्त काय झालं बेटा? 30% स्टार्चची रिएक्शन कोणासोबत? सलायवरी अमायलेज. आणि ज्यावेळेस स्टार्चची रिएक्शन सलायवरी अमायलेज सोबत होते, त्यावेळेस काय भेटते रे बेटा? माल्टोज. काय भेटतो? काय भेटतो? काय भेटतो? या ओरल कॅव्हिटी मध्ये जे 70% स्टार्च आहे, तर ते जसं तसं आहे का? यस. किती पर्सेंट स्टार्च डायजेशन झालं? 30%. बाकीचं किती टक्के उरलं रे बेटा? 70%. ते जसंच्या तसं. इथं प्रोटीनचं डायजेशन होते का? म्हणजे प्रोटीन जसंच्या तसं. इथं फॅट डायजेशन झालं का? म्हणजे फॅट जसंच्या तसं. इथं लिपिड डायजेशन झालं का? म्हणजे जसंच्या तसं. न्यूक्लिक ऍसिड झालं का? म्हणजे जसंच्या. मग ते सगळंच्या सगळं फूड, ते सगळंच्या सगळं फूड या इसोफॅगस मधून कुठे तरी बेटा? इन द स्टमक. कुठे रे? इन द स्टमक. कुठे इन द स्टमक. कुठे रे? इन द स्टमक. स्टमक मध्ये जे फूड येईल, या स्टमक मध्ये जे फूड येईल, त्या स्टमक मधल्या फूड मध्ये 30% काय असेल? काय असेल? काय असेल? त्याच्यामध्ये 70% काय असेल? त्याच्यामध्ये प्रोटीन असेल का? यस. त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड असेल का? यस. त्याच्यामध्ये फॅट असेल का? यस. त्याच्यामध्ये लिपिड असेल का? यस.
त्याच्यामध्ये सगळे सबस्टन्स जसेच्या तसे, फक्त एकच सबस्टन्स आपल्याला नवीन दिसल, कुठला रे बेटा? मायक्रो. मग प्रोसेस कुठं होईल रे बेटा? इन द कुठं रे बेटा? कुठं रे? सेकंड प्रोसेस आपण पाहू रे बेटा, द प्रोसेस ऑफ डायजेशन. प्रोसेस ऑफ डायजेशन इन द स्टमक मध्ये कुठलं फ्लुइड असते रे? गॅस्ट्रिक फ्लुइड. कुठलं फ्लुइड रे बेटा? गॅस्ट्रिक फ्लुइड. जर आपण काय म्हटलं होतं? गॅस्ट्रिक ज्यूस. काय म्हटलं होतं? गॅस्ट्रिक ज्यूस. याच्यामध्ये आपल्याला रिएक्शन पाहिजे, पण लक्षात ठेवायचं जसं ओरल कॅव्हिटी मध्ये फक्त कोणाचं डायजेशन? स्टार्च. कम्प्लीट स्टार्च का? किती %? 30%. फक्त 30% स्टार्चचं डायजेशन आपण ओरल कॅव्हिटी मध्ये पाहतो विथ द हेल्प ऑफ सलायव्हरी अमायलेज. बाकीचं उरलं त्याचा विचार नंतर करायचा, पण जे झालं त्याचा विचार अगोदर करायचा. किती % स्टार्च? 30% स्टार्च. कोणासोबत रिॲक्ट होतो? सलायव्हरी अमायलेज. काय भेटतो? काय भेटतो? सगळंच्या सगळं फूड कुठे येते? इन द कशाच्या थ्रू? थ्रू द इसोफॅगस. कुठली मुवमेंट? कुठली मुवमेंट? लक्ष द्या, डायजेशनची जी प्रोसेस आहे, तरी डायजेशनची प्रोसेस 2 मेथड न होते. किती मेथड? 2 मेथड. पहिली मेथड कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल मेथड. कुठली रे बेटा? मेकॅनिकल मेथड. आणि दुसरी मेथड म्हणजे बायोकेमिकल मेथड. कुठली रे बेटा? बायोकेमिकल मेथड. आता नाही प्रॉब्लेम, व्हॉट इज मेकॅनिकल अँड व्हॉट इज बायोकेमिकल? लक्ष द्या, मेकॅनिकल म्हणजे मुवमेंटच्या थ्रू. मेकॅनिकल मीन्स व्हॉट? मुवमेंटच्या थ्रू. आणि बायोकेमिकल मेथड म्हणजे विथ द हेल्प ऑफ एन्झाइम. विथ द हेल्प ऑफ एन्झाइम. पाहणं सोपं आहे. ज्या वेळेस या तोंडामध्ये, ज्या वेळेस तुमच्या माउथ मध्ये तुम्ही फूड टाकता, तर चावता का तिथं? यस. चावत नाही का? तुम्ही काय करता? मॅस्टिकेशन करता. काय करता? मॅस्टिकेशन करता. ही मुवमेंट नाही का? यस, इट इज द मुवमेंट. मुवमेंट होत आहे म्हणजे कुठली मेथड? मेकॅनिकल मेथड. अबे चावता चावता त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होत आहे आणि रिएक्शन होत आहे म्हणजे कुठली मेथड? बायोकेमिकल मेथड. म्हणजे डायजेशन किती मेथड न होते? 2 मेथड. किती मेथड? 2 मेथड. मग त्या दोन्ही मेथड सायमल्टेनियसली होतात, एका सोबत होतात. जेव्हा जेव्हा चावू तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये सलायवा मिक्स होईल. प्रत्येक फूड मध्ये, प्रत्येक पार्टिकल मध्ये सलायवा मिक्स व्हायला पाहिजे, कारण की काय करायचंय? डायजेशन. मग या दोन्ही मेथड एका सोबत होतात का? यस, एका सोबत होतात, सायमल्टेनियसली होतात. म्हणून आपण डायरेक्टली पाहिलं बेटा प्रोसेस ऑफ डायजेशन इन द ओरल कॅव्हिटी. काय होते ओरल कॅव्हिटी मध्ये? कशाचं डायजेशन होतं बेटा? स्टार्च. सगळ्या होते का? नाही रे. रिएक्शन कोणासोबत? काय भेटतो? कुठल्या सबस्टन्सचं डायजेशन या ओरल कॅव्हिटी मध्ये होत नाही. मग सगळंच्या सगळं फूड जाईल फॅरिंग्स मध्ये, फॅरिंग्स मधून इसोफॅगस, इसोफॅगस मधून कुठे रे बेटा? म्हणजे आपल्याला प्रोसेस कुठं पाहिजे? इन द कुठे? इन द तसं ओरल कॅव्हिटी मध्ये फक्त स्टार्चचं डायजेशन होतं, बाकी कुठल्या सबस्टन्सचं डायजेशन होत नाही. तसं स्टमक मध्ये फक्त प्रोटीनचं डायजेशन होतं. कोणाचा? प्रोटीनचं. बाकी कुठल्या सबस्टन्सचं डायजेशन या पिशवीत, या थैलीत, या स्टमक मध्ये होणार नाही. होणार का? नाही. कोणाचं डायजेशन फक्त स्टमक मध्ये? कोणाचा? कोणाचा? प्रोटीनचं डायजेशन होईल. पण प्रोटीनच्या डायजेशन साठी लागतात ऍक्टिव्ह एन्झाईम. कसा? ऍक्टिव्ह एन्झाईम. पण स्टमक मध्ये ऍक्टिव्ह एन्झाईम नसतो. कुठले असतात? इनॅक्टिव्ह एन्झाईम. आणि तो असतो पेप्सिनोजेन. कुठला असतो? पेप्सिनोजेन. प्रोरेनिन जो आहे तर तो लहान लेकरांमध्ये असतो, त्याचा आपण रोल वेगळा पाहू. पेप्सिनोजेन आपल्यामध्ये आणि आपल्यामधलं शिकायचं आहे. आपण लहान आहोत का आता? नाही. म्हणजे आपल्याला पेप्सिनोजेनच्या बद्दल शिकायचं आहे. पण पेप्सिनोजेन कसा आहे रे बेटा? इनॅक्टिव्ह. पण प्रोटीनचं डायजेशन करायचं असेल तर कसे एन्झाईम लागतात? ऍक्टिव्ह. हा असा ऍक्टिव्ह एन्झाईम टक्कन रिएक्शन केली पाहिजे. पण त्या प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये कुठले एन्झाईम आहेत रे बेटा? इनॅक्टिव्ह. मग इनॅक्टिव्ह आपल्याकडे अवेलेबल आहे. मग त्या इनॅक्टिव्हला आपल्याला काय करावं लागल? ऍक्टिव्ह. काय करावं लागल? ऍक्टिव्ह. का बरं ऍक्टिव्ह
इनएक्टिव्ह करत आहे फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन. फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीनच्या डायजेशन साठी इनएक्टिव्ह एन्झाईमला आपल्याला काय करावं लागेल रे बेटा? ऍक्टिव्ह. मग आपल्याकडे इनएक्टिव्ह एन्झाईम अवेलेबल आहे का? यस. ऍक्टिव्ह आहे का? नाही. कुठला अवेलेबल आहे? मग ध्यानात द्याला तर कुठला इनएक्टिव्ह आहे रे बेटा? पेप्सिनोजेन. कुठला आहे? पेप्सिनोजेन. मग या पेप्सिनोजेनला आपल्याला काय करायचं रे बेटा? ऍक्टिव्ह. काय करायचं आहे? कारण तो कसा आहे? इनएक्टिव्हचं काय करावं लागते? ऍक्टिव्ह कशासाठी? फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन. डायजेशन ऑफ प्रोटीन. मग आपल्याकडे कोण अवेलेबल आहे रे बेटा? पेप्सिनोजेन. मग या पेप्सिनोजेन कसा आहे रे बेटा? याला काय करावं लागते? मग याच्याच मधला एक सबस्टन्स असतो रे बेटा, HCl. कोण असतं? हिरोईन. कोण आहे रे बेटा? हिरोईन. पहा ना, H आहे H आणि H फॉर हिरोईन. जब पप्पू की रिएक्शन हीरोइन के साथ होगी तब पप्पू कैसे होगा? एक्टिव. कैसे होगा? एक्टिव. जब पप्पू की रिएक्शन हीरोइन के साथ होगी मतलब पेप्सिनोजेन की रिएक्शन काय के साथ? HCl के साथ. HCl के साथ होगी तो इनएक्टिव पेप्सिनोजेन कन्वर्टेड इनटू एक्टिव. तर हा एक्टिव नेचर मध्ये कन्वर्टेड. दिस एक्टिव एन्झाइम इज कॉल्ड एज द पेप्सिन. कॉल्ड एज पेप्सिन. कॉल्ड एज पेप्सिन. ज्यावेळेस पेप्सिनोजेन हा कसा आहे रे बेटा? इनएक्टिव. कोणासोबत रिएक्ट होईल रे बेटा? कुठला एन्झाइम भेटेल रे बेटा आपल्याला? तो कसा आहे? का बरं ऍक्टिव फॉर्म केला? फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन. और ये जब पेप्सिन फॉर्म होगा तब ये पेप्सिन काय के साथ रिएक्ट होगा रे बेटा? प्रोटीन. काय के साथ रिएक्ट होगा? प्रोटीन. काय के साथ रिएक्ट होगा? प्रोटीन. काय के साथ रिएक्ट होगा? प्रोटीन. क्यों? क्योंकि प्रोटीन के डाइजेशन के लिए कौन सा एंजाइम होना? एक्टिव. पर आपल्याकडे एक्टिव अवेलेबल होता का? नाही. कुठला अवेलेबल होता? नाव काय त्याचं? कोणासोबत रिएक्ट झाला? HCl आपल्याला भेटला होता का? यस. आणि HCl कुठं असतं? इन द गॅस्ट्रिक ज्यूस. आणि हाई कुठं असतं? इन द गॅस्ट्रिक ज्यूस. दोघांचा झाला रे बेटा गांगड गुत्ता. दोघांची झाली रिएक्शन आणि रिएक्शन झाल्याबरोबर काय भेटणार रे बेटा आपल्याला? पेप्सिन. पेप्सिन कसा आहे? मग ऍक्टिव्ह पाहिजे फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन. मग प्रोटीनची रिएक्शन कोणासोबत? 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 पण सगळ्याच प्रोटीनचं डायजेशन होत नाही. फक्त 40%. किती रे बेटा? 40%. आणि ज्यावेळेस या 40% प्रोटीनची रिएक्शन इन द स्टमक कोणासोबत होईल रे बेटा? कसा या? Then we obtain the peptones and proteoses. काय भेटेल रे बेटा? पेप्टोन्स अँड प्रोटिओसेस. काय भेटेल रे बेटा? पेप्टोन्स अँड प्रोटिओसेस. इथपर्यंत कळतंय का? यस सर. कळतंय का? यस सर. काय बोलतो रे बेटा आपण? प्रोसेस ऑफ डायजेशन. किती मेथड होते? दोन. पहिली मेथड मेकॅनिकल मेथड. दुसरी मेथड बायोकेमिकल मेथड. मेकॅनिकल मेथड means what? The method with the help of and the biochemical method means what? The method with the help of enzymes. With the help of enzymes. आणि या दोन्हीच्या दोन्ही मेथड कशा होतात रे बेटा? सायमल्टेनियसली. त्या सायमल्टेनियसली होतात. मग आपण पाहिलं की डायजेशनची जी प्रोसेस आहे, पचन क्रिया ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू, तर ही जी काही पचनाची डायजेशनची जी प्रोसेस आहे हे 3 ठिकाणी होते. पहिलं इन द ओरल कॅव्हिटी, सेकंड इन द स्टमक, थर्ड इन द स्मॉल इंटेस्टाइन. आतापर्यंत आपण किती ठिकाणी पाहिलं? पहिलं कुठे पाहिलं? प्रोसेस ऑफ डायजेशन इन द ओरल कॅव्हिटी विथ द हेल्प ऑफ. मला सांगा, ओरल कॅव्हिटी मध्ये प्रोटीनचं डायजेशन होते का? नाही. कार्बोहायड्रेटचं होते का? नाही. कार्बोहायड्रेटचं होते का? कुठला कार्बोहायड्रेट? किती %? 30%. कोणासोबत रिॲक्ट झाला? काय भेटलं? तर आपल्याला काय पाहिलं होतं? ग्लुकोज भेटलं का? म्हणजे ते पुढे कुठेतरी भेटी सोडून द्यायचं. मग ते सगळं फूड कुठे येईल रे बेटा? इन द स्टमक मध्ये आल्या बरोबर तिथं कोणाचं डायजेशन होते रे बेटा? प्रोटीन.
पण प्रोटीनच्या डायजेशनसाठी कुठला एन्झाईम पाहिजे? ऍक्टिव्ह. आहे का अवेलेबल? मग आपल्याला फॉर्म करावं लागेल. पण आपल्याकडे कुठला अवेलेबल आहे रे बेटा? इनॅक्टिव्हचं नाव काय आहे? याला कोणासोबत रिॲक्ट करावं लागेल? काय भेटल? हा कोणासोबत रिॲक्ट होईल? सगळ्याच का? 90%. काय भेटल रे बेटा? प्रोटीओसिस. काय भेटल? मग याच्यानंतर इथं डायजेशन होत नाही. मग ते सगळंच्या सगळं फूड या स्टमक मधून कुठे येईल रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. तर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपल्याला प्रोसेस पाहायची आहे. ले खास आहे स्मॉल इंटेस्टाइनच्या प्रोसेसेस. आता सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कम्प्लीट डायजेशन होतं. मी सांगितलं होतं की स्मॉल इंटेस्टाइन मध्ये कम्प्लीट डायजेशन होतं. तर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आज आपल्याला डायजेशनच्या प्रोसेस पाहायच्या आहेत. तर स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपल्याला माहित आहे की स्मॉल इंटेस्टाइन मध्ये 3 प्रकारचे ज्युसेस असतात. या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आपल्याला 3 प्रकारचे फ्लुइड दिसतात. 3 प्रकारचे ज्युसेस या स्मॉल इंटेस्टाइनच्या डिओडिनम मध्ये असतात. पहिलं ज्यूस जे पॅनक्रियाज मधून येते, कॉल्ड ॲज पॅनक्रियाटिक ज्यूस. म्हणजे इथं स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ज्या रिॲक्शन होतील, इट इज विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. अबे त्याच्यामध्ये लिव्हर मधून सुद्धा ज्यूस येते. कुठला रे बेटा? बाईल ज्यूस. म्हणजे त्याच्यामध्ये विथ द हेल्प ऑफ बाईल ज्यूस न सुद्धा काय होतील रे बेटा? रिॲक्शन होतील. आणि स्वतःच सुद्धा फ्लुइड आहे. कुठलं रे बेटा? इंटेस्टाइनल ज्यूस. त्याला आपण काय म्हटलं रे बेटा? म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जे डायजेशनची प्रोसेस होईल, इट इज विथ द हेल्प ऑफ हाऊ मेनी ज्यूस? 3 ज्यूस. तर त्या 3 ज्यूस पैकी आज आपल्याला कॉमनली पाहायचं आहे द डायजेशन इन द स्मॉल इंटेस्टाइन विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. कुठलं ज्यूस रे बेटा? पॅनक्रियाटिक ज्यूस. आता लक्ष द्यायचं आणि सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन या टॉपिकला पाहायचं आहे. हे दोन्ही प्रोसेसेस खूप सोप्या आहेत. 30% स्टार्चचं डायजेशन झालं, काय भेटलं होतं? माल्टोज. रिमेनिंग 70% स्टार्च हा सगळ्याच्या सगळा स्टमक मध्ये आला होता. पण स्टमक मध्ये त्या स्टार्चचं डायजेशन झालं का? नाही. म्हणजे तो कुठे येईल रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. या स्टमक मधून फॅट सुद्धा कुठे येईल रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. सगळेच्या सगळे सबस्टन्स कुठे येईल बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. कळतंय का? कळतंय का? लक्ष द्यायचं. आणि या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सगळ्यात पहिली रिॲक्शन आपल्याला पाहिजे विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. आता या पॅनक्रियाटिक ज्यूसच्या हेल्पने या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये काय होते लक्ष द्यायचं. सगळ्यात पहिले या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये उरलेलं जे 70% स्टार्च आहे, तर त्या स्टार्चचं डायजेशन होतं. किती पर्सेंट रे बेटा? 70% स्टार्च. 30% कुठं झालं बेटा? इन द ओरल कॅव्हिटी. काय भेटला होता? माल्टोज सुद्धा स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आला असेल का? यस, आला असेल. हा जो काही पेप्टोन्स प्रोटीओसेस आहे, तर हे सुद्धा आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आले असतील का? यस. कारण की आपल्याला प्रोटीन पासून काय पाहिजे? अमिनो ऍसिड. भेटलं का? म्हणजे त्याचं डायजेशन कुठे होईल रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. सगळ्यांचं डायजेशन, कम्प्लीट डायजेशन कुठे होतं बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे सगळेच्या सगळे कुठे येतात? इन द स्मॉल इंटेस्टाइन. मग जे 70% स्टार्च होतं, तर त्या 70% स्टार्चचं डायजेशन कुठे होईल रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. मग यस, 70% स्टार्चची रिॲक्शन कोणासोबत होते? तर हा जो काही 70% स्टार्च आहे, तर याची रिॲक्शन होते रे बेटा पॅनक्रियाटिक अमायलेज सोबत. कोणासोबत रे बेटा? पॅनक्रियाटिक अमायलेज. कळायला पाहिजे की स्टार्च इथं सुद्धा रिॲक्ट झाला बेटा अमायलेज सोबत. सलायवा मध्ये असतो म्हणून त्याला म्हटलं होतं आपण सलायवरी अमायलेज. म्हणजे स्टार्चचं डायजेशन फक्त कोण करू शकतो? अमायलेज. मग पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये अमायलेज आहे का? यस. त्याला काय म्हटलं होतं आपण? पॅनक्रियाटिक अमायलेज. मग उरलेल्या 70
कोणासोबत रे बेटा? पॅनक्रियाटिक अमायलेज. आणि ज्या वेळेस अमायलेज सोबत स्टार्चची रिएक्शन होते काय भेटतो रे बेटा? माल्टोज. काय भेटल आपल्याला? माल्टोज. पण आपल्याला काय पाहिजे होतं रे बेटा? ग्लुकोज. भेटला का? भेटला का? भेटला का? मग दोन ऑप्शन, एक तर असेल बाईल ज्यूस नाहीतर असेल इंटेस्टाइनल ज्यूस. ते पाहू मग आपण तेव्हा. इथं काय भेटतं फक्त आपल्याला? माल्टोज. म्हणजे 30% स्टार्च आणि 70% स्टार्च. म्हणजे स्टार्च पासून सगळ्यात पहिले काय भेटतो रे बेटा आपल्याला? माल्टोज. इथपर्यंत कळतंय का? कळतंय का? मग इथं उरलेलं 60% जे प्रोटीन आहे तर हे सुद्धा कुठे येईल रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. त्या 60% प्रोटीन सोबत काय येतील रे बेटा? पेप्टोन्स अँड प्रोटिओसिस. काय येतील? पेप्टोन्स अँड प्रोटिओसिस. मी करू का माझी एनर्जी कमी? काय येतील रे बेटा? पेप्टोन्स अँड प्रोटिओसिस. आणि 60% प्रोटीन येईल. पण एक आयडिया लक्षात ठेवायची की प्रोटीनच्या डायजेशन साठी कसे एन्झाइम लागतात? आणि पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये कसे असतात? इनॅक्टिव्ह. असं ते इनॅक्टिव्हला काय करावं लागल? काय करावं लागल? मग पॅनक्रियाज मधला सगळ्यात पहिला इनॅक्टिव्ह एन्झाइम कुठला सांगितला होता मी? ट्रिप्सिनोजेन. कुठला? ट्रिप्सिनोजेन. नोंद केले का तुम्ही? पहिला इनॅक्टिव्ह एन्झाइम कुठला रे बेटा? ट्रिप्सिनोजेन. त्यानंतर कुठला असतो? त्यानंतरचा कुठला? प्रोकार्बोक्सिलॅक्टिक. त्यानंतर पॅनक्रियाटिक अमायलेज, पॅनक्रियाटिक लायपेज, पॅनक्रियाटिक न्यूक्लियस, न्यूक्लियोटाइडेज अँड म्युकस. आठवते का? सगळ्यात पहिले आपण स्मॉल इंटेस्टाइन मध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसच्या हेल्पने रिएक्शन पाहतो. या पॅनक्रियाटिक ज्यूसच्या हेल्पने सगळ्यात पहिली रिएक्शन होती विथ द स्टार्च. उरलेलं 70% स्टार्चचं डायजेशन स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होते विथ द रिएक्शन ऑफ द पॅनक्रियाटिक अमायलेज अँड वी ऑब्टेन द माल्टोज. काय भेटल? माल्टोज. सेकंड डायजेशन करायचंय रिमेनिंग 60% प्रोटीनचं. पण प्रोटीनच्या डायजेशन साठी लागतात ऍक्टिव्ह एन्झाइम. अवेलेबल आहेत का? नाही. इनॅक्टिव्ह अवेलेबल आहेत का? सगळ्यात पहिलं इनॅक्टिव्ह एन्झाइम कुठलं रे बेटा? ट्रिप्सिनोजेन. ट्रिप्सिनोजेन कसं आहे रे बेटा? हे इनॅक्टिव्ह. कसं आहे? इनॅक्टिव्ह. आता काय करायचं आहे? ऍक्टिव्ह. मग ऍक्टिव्ह करण्यासाठी काय होते तर या ट्रिप्सिनोजेनची रिएक्शन ही एंटेरोकायनेज सोबत होते. कोणासोबत रे बेटा? एंटेरोकायनेज. आणि एंटेरोकायनेज इज द एन्झाइम व्हिच इज प्रेझेंट इन व्हिच ज्यूस? इंटेस्टाइनल ज्यूस. आता हे सगळे रिएक्शन कुठे होतात रे बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन मध्ये एंटेरोकायनेज आहे का? मग या ट्रिप्सिनोजेनला जर ऍक्टिव्ह करायचं असाल तर आपल्याला काय पाहिजे रे बेटा? एंटेरोकायनेज. आपल्याकडे अवेलेबल आहे का? मग या ट्रिप्सिनोजेनची रिएक्शन कोणासोबत? एंटेरोकायनेज. याची इनॅक्टिव्ह आहे त्याला काय करायचं आहे? ऍक्टिव्ह. ज्यावेळेस एंटेरोकायनेज सोबत रिएक्शन होते त्यावेळेस आपल्याला भेटतो बेटा ऍक्टिव्ह. अँड दिस ऍक्टिव्ह एन्झाइम इज कॉल्ड ॲज द ट्रिप्सिन. काय म्हणू बेटा? ट्रिप्सिन. काय म्हणू? ट्रिप्सिन. काय म्हणू? ट्रिप्सिन. मग या ट्रिप्सिनची रिएक्शन उरलेलं 60% प्रोटीन किती उरलं रे बेटा? 60% प्रोटीन. याच्यासोबत काय भेटलो रे बेटा आपल्याला? पेप्टोन्स. काय भेटलो रे बेटा? पेप्टोन्स. अजून काय भेटलो रे बेटा? प्रोटिओसिस. यांच्या सगळ्यांसोबत रिएक्शन कोणाची होईल रे बेटा? ट्रिप्सिन. कोणाची होईल? ट्रिप्सिन. कोणाची होईल? ट्रिप्सिन. तुम्हाला समजत आहे का? काय पाहतो बेटा आपण? किती मेथड होतात? पहिली मेथड दुसरी मेथड किती ठिकाणी होते? पहिलं ठिकाण कुठलं रे? दुसरं ठिकाण कुठलं रे? ओरल कॅव्हिटी मध्ये कशाचं डायजेशन? कशाचं? कशाचं? किती पर्सेंट? कोणासोबत रिएक्शन? काय भेटतो? ओके. म्हणजे ओरल कॅव्हिटी मध्ये बाकी कुठल्या सबस्टन्सचं याच्यानंतर डायजेशन होत नाही. मग सगळंच्या सगळं फूड कुठे जातं बेटा? इन द स्टमक मध्ये डायजेशन विथ द हेल्प ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. पण स्टमक मध्ये फक्त कोणाचं डायजेशन होतं? कोणाचं होतं? कोणाचं होतं? प्रोटीनच्या डायजेशन साठी लागतात ऍक्टिव्ह एन्झाइम. आहेत का अवेलेबल?
कुठला अवेलेबल आहे बेटा आपल्याकडं? नाव काय आहे? त्याला काय करावं लागल? त्याची रिएक्शन कोणासोबत? काय भेटल? पेप्सिनची रिएक्शन कोणासोबत? किती पर्सेंट? काय भेटल? प्रोटीओसिस. काय भेटल बेटा? झालं का? त्याच्यानंतर स्टमक मध्ये कुठलीच रिएक्शन होत नाही. बाकी सगळ्यांची रिएक्शन कुठे होईल बेटा? इन द स्मॉल इंटेस्टाइन में कितने ज्यूस है? 3 ज्यूस. सगळ्यात पहिले कोणाची पाहतो बेटा? तर पॅनक्रियाटिक ज्यूसच्या लेवलला सगळ्यात पहिली रिएक्शन होते रिमेनिंग 70% स्टार्चची. जे काही 70% स्टार्च बाकी आहे तर त्याचं डायजेशन या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होते विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. मग या 70% स्टार्चची रिएक्शन कोणासोबत? पॅनक्रियाटिक अमायलेज. काय भेटला? काय भेटला? म्हणजे याचं अजून कंप्लीट डायजेशन झालं नाही, होईल नंतर. त्यानंतर आपण पाहतो उरलेला प्रोटीन. किती पर्सेंट प्रोटीन उरलेला आहे बेटा? 60% प्रोटीन. पण प्रोटीनच्या डायजेशन साठी लागतात ऍक्टिव्ह एन्झाइम. पण ऍक्टिव्ह एन्झाइम काही अवेलेबल नाही. कुठले एन्झाइम आहेत अवेलेबल? पहिला कुठला? ट्रिप्सिनोजेन. कुठला? तो कसा आहे? त्याला काय करायचं आहे? कशासाठी? फॉर द डायजेशन ऑफ प्रोटीन. मग आपल्याला याला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर एन्झाइम कुठला पाहिजे? अवेलेबल आहे का? मग याची रिएक्शन कोणासोबत होईल बेटा? काय भेटल? कसं आहे? ट्रिप्सिनची रिएक्शन कोणासोबत होईल बेटा? 60% प्रोटीन भेटलेला पेप्टोज भेटलेला प्रोटीओसिस. या तिघांसोबत रिएक्शन कोणाची होईल बेटा? आणि भेटतो रे बेटा आपल्याला पॉलीपेप्टाइड. काय भेटल रे बेटा? काय भेटल रे बेटा? पॉलीपेप्टाइड हा सुद्धा एक प्रोटीन आहे. म्हणजे याला अजून परत डायजेस्ट करावं लागेल आणि याचं सुद्धा डायजेशन विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. पॉलीपेप्टाइड हा प्रोटीन आहे. मग याचं सुद्धा आपल्याला डायजेशन करायचं. मग याचं डायजेशन करायचं असेल तरी कुठला एन्झाइम लागतो आपल्याला? ऍक्टिव्ह. पण आता काही दुसरा ऍक्टिव्ह एन्झाइम आपल्याकडे अवेलेबल नाही. मग कुठला दुसरा इनॅक्टिव्ह आहे रे बेटा? कायमोट्रिप्सिनोजेन. आपल्याकडे इनॅक्टिव्ह अवेलेबल आहे. कुठला अवेलेबल आहे? कायमोट्रिप्सिनोजेन. मग त्या कायमोट्रिप्सिनोजेनला आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? कशासाठी ऍक्टिव्ह करावं लागेल? फॉर द डायजेशन ऑफ पॉलीपेप्टाइड. फॉर डायजेशन ऑफ पॉलीपेप्टाइड आपल्याला कायमोट्रिप्सिनोजेन काय करावं लागेल रे बेटा? ऍक्टिव्ह. मग घ्यायचा कायमोट्रिप्सिनोजेन. कायमोट्रिप्सिनोजेन. पण या कायमोट्रिप्सिनोजेनला ऍक्टिव्ह करण्यासाठी आता काही एंटेरोकायनेज अवेलेबल नाही कारण की यूज केला. मग आता आपल्याकडे असा कुठला ऍक्टिव्ह एन्झाइम आहे की जो या कायमोट्रिप्सिनोजेनला कन्वर्ट करेल इनटू द ऍक्टिव्ह? तर आपल्याकडे हा एक ट्रिप्सिन अवेलेबल आहे ज्याला आपण आताच ऍक्टिव्ह केलं की नाही? आताच ऍक्टिव्ह केलं. हा ट्रिप्सिन काय करतो? एकाच वेळी या प्रोटीन पेप्टोज आणि प्रोटीओसेस सोबत रिएक्शन करतो आणि या ट्रिप्सिनोजेनला या कायमोट्रिप्सिनोजेनला सुद्धा काय करतो बेटा? ऍक्टिव्ह करतो. माझं बोलणं परत ऐकायचं आहे. आपण स्मॉल इंटेस्टाइन मध्ये रिएक्शन पाहतो विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस. सगळ्यात पहिली रिएक्शन आपण कोणाची पाहिली बेटा? किती पर्सेंट? 70%. कोणासोबत रिएक्ट होईल? काय भेटतो रे? त्यानंतर आपण पाहतो प्रोटीन. पण प्रोटीनच्या डायजेशन साठी लागतात कुठले एन्झाइम? ऍक्टिव्ह एन्झाइम. अवेलेबल आहेत का? कुठले अवेलेबल आहेत रे बेटा? पहिला इनॅक्टिव्ह कुठला? ट्रिप्सिनोजेनची रिएक्शन कोणासोबत? काय भेटतो? कसा आहे? ऍक्टिव्ह ट्रिप्सिनची रिएक्शन कोणासोबत होते बेटा? 60% भेटलेला तिघांसोबत कोणाची रिएक्शन होते? काय भेटतो? पॉलीपेप्टाइडचं जर डायजेशन करायचं असेल तर लागतात कुठला एन्झाइम? ऍक्टिव्ह एन्झाइम. अवेलेबल काही नाही. कुठला अवेलेबल आहे रे बेटा? इनॅक्टिव्ह. कुठला अवेलेबल आहे रे बेटा? इनॅक्टिव्ह. त्या इनॅक्टिव्हचं नाव काय रे बेटा? कायमोट्रिप्सिनोजेन. याला काय करावं लागते? ऍक्टिव्ह. डायजेशन ऑफ याला जर ऍक्टिव्ह करायचं असेल तर आपल्याकडे काही ऍक्टिव्ह अवेलेबल आहे का?
बेटा chymotrypsinogen. And when the reacts with each other, then we obtain the chymotrypsin. काय भेटलं रे बेटा chymotrypsin. आणि मग या chymotrypsin ची रिएक्शन कोणासोबत होते रे बेटा पॉलीपेप्टाइड. मग घ्यायचा ना काय देऊ रे बेटा इथं पॉलीपेप्टाइड. काय घेतला पॉलीपेप्टाइड. कोणासोबत रिएक्ट होईल रे बेटा chymotrypsin. कोणासोबत chymotrypsin. And then we obtain dipeptide. काय भेटलं रे बेटा dipeptide. तुम्हाला लक्षात येत असं इथं आपल्याला भेटलं रे बेटा माल्टोज. म्हणजे याची रिएक्शन इंटेस्टाइनल ज्यूस मध्ये माल्टेज सोबत होईल आहे ना. इथं माल्टेज आहे की नाही. इथं काय भेटलं आपल्याला डायपेप्टाइड. म्हणजे याची रिएक्शन इंटेस्टाइनल ज्यूस मधल्या डायपेप्टाइड सोबत होईल. म्हणजे काहीतरी इथं गडबड घोटाळा नाहीये. आपण बरोबर जातो ना बरोबर. आता याच्यानंतर होते काय या पॅनक्रिएटिक ज्यूसच्या हेल्पनं झालं स्टार्चचं डायजेशन भेटलं आपल्याला काय माल्टोज. या पॅनक्रिएटिक ज्यूसच्या हेल्पनं झालं 60% प्रोटीनचं डायजेशन भेटला काय रे बेटा आपल्याला डायपेप्टाइड. आता लक्ष द्यायचं याच पॅनक्रिएटिक ज्यूसच्या हेल्पनं इथं होते रे बेटा डायजेशन ऑफ लिपिड. कोणाचं रे बेटा लिपिड. कोणाचं रे बेटा लिपिड. कोणाचं रे बेटा लिपिड. बरं मला सांगा ओरल कॅव्हिटी मध्ये लिपिडचं डायजेशन झालं का इथं डायजेशन झालं का म्हणजे कुठे होईल रे बेटा इन द स्मॉल इंटेस्टाइन. इथं लिपिडचं होते रे बेटा 100 आणि कम्प्लीट डायजेशन. कम्प्लीट म्हणतोय मी कम्प्लीट म्हणजे आपल्याला लिपिड पासून काय भेटायला पाहिजे फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. मग या लिपिडची रिएक्शन कोणासोबत होते त्या लिपिडची रिएक्शन होते रे बेटा पॅनक्रियाटिक लायपेज सोबत. कोणासोबत रे बेटा पॅनक्रियाटिक लायपेज. आणि आपल्याला भेटतो रे बेटा इथं फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. काय भेटतो रे बेटा फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. जर लिपिड पासून जर फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल जर भेटत असेल इट इज द कम्प्लीट डायजेशन ऑफ द लिपिड. पाचवा सबस्टन्स सांगितलं मी तुम्हाला न्यूक्लिक ऍसिड. आता न्यूक्लिक ऍसिडची सुद्धा रिएक्शन विथ द हेल्प ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस न होते. म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूसच्या हेल्पनं स्टार्च सुद्धा रिॲक्ट होतो प्रोटीन सुद्धा रिॲक्ट होतो लिपिड सुद्धा रिॲक्ट होतो आणि न्यूक्लिक ऍसिड सुद्धा रिॲक्ट होतो. तर न्यूक्लिक ऍसिडचं काय होते न्यूक्लिक ऍसिडचं काय होते तर सगळ्यात पहिले आता इथं काही जागा नाही ओके तुम्ही इथं करू का जागा इथं लिहू का न्यूक्लिक ऍसिडची रिएक्शन समजेल का तुम्हाला तर आपण इथं न्यूक्लिक ऍसिडची रिएक्शन लिहू. थांबा बे हा ओके तर इथं आपण न्यूक्लिक ऍसिडची रिएक्शन लिहू. तर न्यूक्लिक ऍसिडची रिएक्शन नंबर किती आहे रे बेटा 7. आता होते का याच्यामध्ये जे न्यूक्लिक ऍसिड असतं न्यूक्लिक ऍसिड कशामध्ये असतं फूड मध्ये. तर हे जे न्यूक्लिक ऍसिड आहे तर या न्यूक्लिक ऍसिडचं सुद्धा डायजेशन कुठं होतं बेटा इन द स्मॉल इंटेस्टाइन. सगळ्यात पहिले कोणासोबत रिॲक्ट होईल बेटा पॅनक्रियाटिक ज्यूस. मग या न्यूक्लिक ऍसिडचं डायजेशन हे कुठल्या एन्झाईमच्या मुळे होईल तर एक आहे त्याच्यामध्ये पॅनक्रियाटिक न्यूक्लिएज नावाचाच अर्थ आहे कुठला रे बेटा पॅनक्रियाटिक न्यूक्लिएज. तर पॅनक्रियाटिक न्यूक्लिएज सोबत रिएक्शन होते आणि भेटतो रे बेटा आपल्याला न्यूक्लियोटाइड. काय भेटतो न्यूक्लियोटाइड. काय भेटतो न्यूक्लियोटाइड. काय भेटतो न्यूक्लियोटाइड. न्यूक्लिक ऍसिड पासून आपल्याला पाहिजे शुगर आणि बेस. काय भेटलं आपल्याला न्यूक्लियोटाइड. म्हणजे याला सुद्धा काय करावं लागेल डायजेस्ट करावं लागेल. त्या न्यूक्लियोटाइडच्या डायजेशन साठी पॅनक्रियाटिक ज्यूस मध्ये अजून काही आहे का न्यूक्लियोटाइडेज. तर या न्यूक्लियोटाइडची रिएक्शन कोणासोबत होईल बेटा न्यूक्लियोटाइडेज. कोणासोबत न्यूक्लियोटाइडेज. आणि भेटतो रे बेटा आपल्याला न्यूक्लियोसाइड. काय भेटतो न्यूक्लियोसाइड. म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे याच्या नंतरच्या रिएक्शन विथ द हेल्प ऑफ इंटेस्टाइनल ज्यूस. विथ द हेल्प ऑफ इंटेस्टाइनल ज्यूस. आणि त्या रिएक्शन पाहू बेटा आपण उद्याच्या बॅच मध्ये इथपर्यंत करतोय का करतोय का अशी एकदम सोपी प्रोसेस आहे की नाही. तर लक्षात ठेवावं लागतात एन्झाईम. काय ठेवावं लागतात ओके. सो आसाठी आपण एवढंच पाहू. उद्याला पाहू रे बेटा आपण रिएक्शन इन द स्मॉल इंटेस्टाइन विथ द हेल्प ऑफ इंटेस्टाइनल ज्यूस. इथपर्यंत करतोय का सोपा आहे का. सो आसाठी आपण एवढंच पाहू बाकीचं पाहू रे बेटा तोपर्यंत व्हेरी गुड.